मगाशी लांब लांब पर्यंत सबंध नाही, आता परिसर वाटतो की नाही, काही बघायचं नाही, फक्त व्ह्यू बघायचं. आंध्र प्रदेश. कॅमेऱ्यामध्ये लेन्स मुळे दिसतंय आणि ऍक्च्युअली रिअलिटी मध्ये एकदम कमी विजिबल. आताची गाडी दिसली का, ही गाडी एकदम तोंडावरती आहे बघा, जगदंबा. कसं वाटतंय मित्रांनो नेचर. जस्ट घाट उतरून खाली आलोय, समोरच गाड्या दिसत असतील डोंगरावरती, टेकडीवरती. तर इथून आपण खाली आलो आणि आपली 1934. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. सकाळचे वाजले आहेत 7 आणि आपण जस्ट वलसाडच्या अलीकडे. तर हा हायवे दिसत असेल, म्हणजे आतापर्यंत आपण सणांपासून इथपर्यंत 350 किलोमीटरचं अंतर कव्हर केलंय आणि अजूनही 150 किलोमीटर आपल्याला नाशिक आहे. आली आपली जर्नी सुरू. जस्ट सागर भाऊ आले होते, ते पण वडोदऱ्याला खाली करणार आहेत, त्यामुळं बँगलोर टू वडोदरा त्यांची ट्रिप कम्प्लीट होते आणि आपली ट्रिप सुरू झाली. तर चहा घेतला आणि ते गेले त्यांच्या रूटला आणि आपण निघालो. आपला रस्ता खूप खराब आहे मित्रांनो. रात्री भरपूर असा पाऊस झालाय आणि भरपूर असा खड्ड्यांचा त्रास पण झालाय. चला मित्रांनो, आंघोळ अजून काही केले नाही, फक्त चहा पिलोय आणि पुढे प्रवास कंटिन्यू करतोय. कारण परत थोडं लेट झालं. सकाळचे 7 वाजलेले, 8-9च्या आसपास सगळे ट्रॅफिक नाशिक रोडला परत जाम होईल. आता सुद्धा ट्रॅफिक दाखवते 5 तास होतं. तर 150 किलोमीटरसाठी 5 तास म्हणजे अंदाज बांधू शकताय की किती रोड खराब असणार आहे. अच्छा, ट्रेलरचं पवन चक्कीचं मटेरियल पलटी झालेलं आहे आणि आपल्याला पुढे पण ट्रॅफिक लागलेलं आहे. चलो रुको, ट्रॅफिक आ गया, रुको. पाहिलं का, इंडिकेटर नाही, काय नाही. असं असतं म्हणजे मागची गाडी येते याचा विचारच करायचा नाही. बघा आता आहे ट्रॅफिक. मित्रांनो, हे रोडचं एक वैशिष्ट्य सांगू का, म्हणजे जेव्हा तुम्ही अहमदाबाद पासून निघताय तर अहमदाबाद ते वडोदरा म्हणा किंवा बडोदा म्हणा एकच. तर अहमदाबाद ते वडोदा तेवढा सुपर हायवे आणि त्याच्यानंतर मुंबई अजून इथून 220 किलोमीटर दाखवते बघा, डोंगरीपर्यंत पोहोचलोय. तर तिथून इथपर्यंत म्हणजे एक 200 किलोमीटर, 350 किलोमीटर आपण क्रॉस केलाय. तर 200 किलोमीटरचा रस्ता वाटुळ झालेला आहे, वाटुळ. खड्डे, एवढे विचित्र खड्डे, एवढे डॅमेज रोड आहेत, विचारता सोय नाही. जर कोण नवीन येत असेल तर मित्रांनो, बुकिंगच्या वेळेस थोडा विचार करत जा, रस्त्याचे कंडिशन वगैरे चेक करत जा आणि मग त्यानंतर ते रेट तुम्ही त्यानुसार द्या. मित्रांनो, वलसाडच्या नदीच्या पुलाच्या अलीकडे समोरच नदीचं पात्र आहे आणि हे ट्रॅफिक बघा आहे का. 22 मिनिटं दाखवते, 22+. गेली 15 मिनिटं 15 मिनिटापूर्वी आपण ब्रिजवरती होतो, म्हणजे या ठिकाणी पोहोचलो होतो त्यावेळेस 37 मिनिटं दाखवत होते, आता 22 मिनिटं दाखवतात. म्हणजे किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काय या रस्त्याची अवस्था असेल आणि या ट्रॅफिकची अवस्था असेल. आता हे बघा, हे कार्यकर्ते बघा, तरकारी एक्सप्रेस नाही, हा तरकारी एक्सप्रेस MH14 आहे का. खड्डे खुड्डे बघायचं नाही, काय नाही, डायरेक्ट आडवी तिडवी पुढं घालायची घाई, परत मंडी द्यायची. याव पाहिलं का आता रे मित्रांनो, एवढं गाडीचा हाल करू नका. आता तिथं जागा नाही, थांबला, झाला का ब्लॉक, पुढं ब्लॉक आहे रोड. असं असतंय कार्यकर्ते, तरकारीवाले. थांबलो आपण डिझेल भरायला धरमपुरीमध्ये आणि डिझेलचा रेट बघू शकता, 90 रुपये 94 पैसे.
निघालो होतो अहमदाबादमधून त्यावेळेस 3000च टाकलं होतं आणि आता धरमपूरला पोहोचलो नाही. ऑलमोस्ट 450 किलोमीटरचा आपला प्रवास 3000 डिझेलमध्ये झाला. तर 2880 रुपयाचं डिझेल भरलंय मित्रांनो. आणि हे जे रस्ते आहेत यांची अवस्था इतकी बिकट आहे ना, गाडी चालवायची कशी आणि काय कसं. तर यावेळी डिझेल ॲव्हरेज कमी पडलं, कारण ऑलमोस्ट 450 किलोमीटर आपली गाडी क्रॉस करते 3000च्या डिझेलमध्ये. आज आपली गाडी 420 किलोमीटर 430 किलोमीटरपर्यंतच फक्त क्रॉस झाली. हे रस्ते एवढे खराब आहेत आता गुजरातचे, त्यामुळं आपल्याला ॲव्हरेज कमी पडणार आहे. आणि नाश्त्यासाठी मित्रांनो आपल्या गाडीमध्ये सध्या बघू शकता काय काय. शेंगा घेतल्यात 1 किलो, सफरचंद 1 किलो, त्यानंतर शेंगदाणे आणि ते फुटाणे. कारण परत जर भूक लागली तर काय करायचं. तर हे आपल्याला बरं आता 8-10 दिवस कामाला येईल. असं वाटतं मित्रांनो व्ह्यू. तर मांडव्या गावाच्या पुढे निघालोय आणि थोडा रोड आपल्याला चांगला लागलाय. तर नाशिकला जाण्यासाठी 2 रोड आहेत मित्रांनो. एक सापुतारा मार्ग आहे, सापुतारा पण मस्त आहे बघण्यासारखा, आणि हा घाट पण पाहण्यासारखा आहे. यार सिंगल रोड आहे त्यामुळे टाइम जातोय. आता शिक रस्ता चांगला लागलाय आपल्याला. तर आता पोचू डायरेक्टली घाटामध्ये. चलो, थोडा स्पेस भेटलाय तर या ओव्हरटेक करून जगाशी लांब लांब पर्यंत संबंध नाही असा परिसर वाटतो की नाही. काही बघायचं फक्त व्ह्यू बघायचं. शिमला मनाली सारखी मस्त सुरूची झाडं, लांब पर्यंत नुसते डोंगर, वाड्या, वस्ती आहे का. पोचलोय मित्रांनो चेकपोस्ट. आलेत साहेब चेकिंगला, बघूया काय म्हणताय. आंध्र प्रदेश. हाँ हाँ, क्या भरा क्या माल? कोई कंपनी का है? कंपनी का है, मशीन है कुछ. आज तो स्टिंग ऑपरेशन से बच गया साहब. चला जाऊया पुढं. कसं आहे त्याच्या आता काहीच दिसत नाही. कॅमेऱ्यामध्ये लेन्समुळे दिसतंय आणि ऍक्च्युअल रिअलिटीमध्ये एकदम कमी विजिबल. आताची गाडी दिसली का, ही गाडी एकदम तोंडावरती आहे बघा, जगदंब. एक नंबर एक नंबर. कसं वाटतंय मित्रांनो नेचर. जस्ट घाट उतरून खाली आलोय, समोरच गाड्या दिसत असतील डोंगरावरती, टेकडीवरती. तर इथून आपण खाली आलो आणि आपली 1934. तर या मित्रांनो जिरा प्यायला 5 पाव 1 मिसळ 1 जिरा 95 रुपये, फुल पोट टाईट. काय होतं बाहेर गेल्यानंतर नाही आपले पदार्थ खायला भेटत नाही.
आल्यावरती ते पहिलं तरी खायचं, नाही तर जाताना तरी खाऊन जायचं. किती दिवस जाणार आहे किती नाही हे माहित नसतंय. तर तिकडून आलो, आता इकडून परत महाराष्ट्र मार्गे सोलापूर मार्गे बाहेर, मग परत 8-10 दिवस वाढले तर हे सगळं राहून जात. तर कसे वाटले आतापर्यंत घाटाची सफर ते कमेंट करून नक्की सांगा. इथून निघूया, सुस्ती यायला लागलेली आहे, त्यामुळं नाशिक क्रॉस करू आणि बघू किती जवळ आपल्याला सोलापूरच्या पोहोचता येते, पोहोचू आणि मग आराम करू. हा असा डोक्यात चाललाय विचार, तर बघू काय सक्सेस होतंय ते. निघू इथून जिरा संपून. पेठ रोडला पोहोचलोय, म्हणजे हा नाशिकची एंट्री पेठ वरतून येताना, म्हणजे आपण ज्या रोडने आलोय त्या. आणि इथं सिंगल रोड आहे, जसं काम चालू आहे, त्यामुळं एवढं जाम ट्रॅफिक आहे. कमीत कमी 1 तास ट्रॅफिक जाम लागतं इथं, कारण सिंगल गाडी पास होते. बघा, मोठ्या गाड्या 2 पासच होत नाही, त्यामुळं थांबावंच लागतं एका गाडीला. अशी तरकारी नसते बघा. बघा गंमत आता, ही अख्खी लाईन इकडं माग, अख्खी लाईन 2-3 किलोमीटरची लाईन. मित्रांनो, नाशिकचा बायपास यूज करून आपण डायरेक्टली आता नाशिकच्या बाहेर आलोय, म्हणजे नाशिक रोडच्या पॉइंटला, सिडकोच्या जवळ. कारण भरपूर असं ट्रॅफिक लागलं होतं आणि त्या ट्रॅफिक मध्ये आपले 2 ते 3 तास गेले आहेत. तुम्ही मगाशी ट्रॅफिक पाहिलं असेल, तर आता आपण नाशिक रोडच्या पुढे आणि आता डायरेक्टली सिन्नर मार्गे अहमदनगरला निघू. रात्रीचे वाजलेत 8:30. सोलापूर 243 आणि आपण पोहोचलोय अहमदनगर मध्ये. रस्ता हा पण खूप खराब होता. हा MIDC सर्कल. शक्यतो लिफ्ट नाही आणि रात्रीची तर कधीच नाही, कारण आपण आपल्या गाडीत चालवण्यामध्ये बिझी असतो आणि शेजारी बसलेली व्यक्ती कोण आहे हे आपल्याला माहित नसतं. चोरी लुटमारीचे प्रकार भरपूर वाढत चाललेत, त्यामुळे ते 10 रुपयाचं शीट भरण्यापेक्षा आपलं सिंगल एफटी आपल्या गाडीमध्ये सेफ असतो. ते 10 रुपयाचं शीट जर कोणी चुकीचा माणूस असेल तर ते आपल्या जीवावरती बेतू शकतं. त्यामुळे ते 10 रुपये नाही कमवले तरी चालतील, पण आपल्या जीवाची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. रस्ता खूप छान आहे हा सोलापूरचा, तर अंतर कव्हर होईल लवकर आपलं आणि प्रॉपर आराम करता येईल. पार्ट 2 पण खूप मस्त असं झालाय. बरंच आपल्याला घाट वगैरे बघायला भेटला असेल, खड्डे बघायला भेटले असतील. तर हा आहे मित्रांनो 30 तासांचा प्रवास. फक्त 600 किलोमीटर आपला कव्हर झालाय. कमीत कमी 400 किलोमीटर तर खराबच रोड लागलाय आणि बाकी 200 वडोदरा ते अहमदाबाद ते वडोदरा आणि सोलापूर ते आता इथपर्यंतचा हे 94 किलोमीटर, 70 किलोमीटर. तर हे 70 किलोमीटर असा फक्त 200 किलोमीटर पकडूया आपण अप्रॉक्स. एवढाच रस्ता आपल्याला चांगला वाटला, बाकी सगळा खराब रोड आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग इथेच एंड करूया आणि पार्ट 3 मध्ये आपण थोड्या कमेंट वरती बोलूया.
जो एक प्रश्न आलेला आहे, एक कमेंट आली आहे, त्याच्यावरती थोडं डिस्कस करूया. त्यामुळे पार्ट 3 बघायला पण विसरू नका. हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. गुड नाईट आणि जय शिवराय.